हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सुट्टी म्हटलं की कसं वेगळीच चमक येते झोपेतून उठल्यावर सुद्धा. एरवी खूप धावपळ असते, पण सुट्टीच्या दिवशी मी पहिल्यांदा उठलं की बाल्कनी देते, 2 मिनटं छानपैकी त्या सूर्योदयाचा आस्वाद घेते, फुलांना निहाळते. बघा ना किती सगळं शांत आहे. सगळी लोकं आपापल्या घरात मस्त आराम करतात. रोज त्यांची पण धावपळ असते आणि आज आमचं घर पण कसं खुश आहे, कारण त्याला माहिती आहे आज घरात सगळे आहेत. एरवी ते बिचारा एकटंच असतं, आज आहे पण कसं अस्तव्यस्त आहे बघा. सारखंच नीटनेटकं राहून त्याला पण कंटाळ येतो. चहा घेऊन झालेला आहे सकाळचा मस्त पहिला अहोनी बनवलेला. तर आता मी जाते किचनमध्ये, माझे काही कामं आहेत ती करून घेते. काही ना काहीतरी आपलं सुट्टी म्हटलं की आपण एक्स्ट्राचं काम काढतोच. आणि अहो गेले तर आता थोडं खाली काहीतरी त्यांचं तर सोसायटीचं काहीतरीच काढलं आहे काहीतरी. ती आमच्या इथली 2 बिल्डिंगच्या मधली जी काय म्हणतात ना वॉल असते ना, ती थोडी तुटली. काय ना काय चालू असतं. चला, अस्मादिकांचा मोर्चा वळला आहे आता किचनकडे. कसं असतं माहिती आहे का, आपल्याला सगळं घर मॅनेज करायचं असतं. कुठली गोष्ट कधी क्लीन करायची हे सगळं मॅनेजमेंट आपणच करतो. वेळ कधी काढायचा. तर सुट्टी आहे, तर सुट्टीच्या दिवशी म्हटलं आज हे जे ग्लास स्टँड काय बरण्यांचे इथे स्टँड होते ना, तर ते घासायला काढले. कारण ते किती नाही म्हटलं तरी किचनमध्ये तेल उडून ते चिकट होतंच ना, आणि त्या टाईल्स पण खराब होतात, चिकट होतात. तर त्या मी पहिल्यांदा क्लीन करून घेतल्या. मला ते मिस्टर मसाजचं किचन क्लीनर खूप आवडतं. त्यांनी कसं टाईल्स चिकट शेगडीवरचे डाग वगैरे तेलकट आहे ना ते सगळं निघून जातं. तर ते सगळं पहिलं क्लीन करून घेतलं. आणि आता ते जे स्टँड आहेत, स्टँडच म्हणायचं ना जरा काय माहिती, तर ते आता क्लीन करायला घेतले. ते चिकट झालेत ना, ते सगळे घासले, स्वच्छ केले. पण आपलं कसं असतं, स्वच्छ करता करता आपल्याला परत कुठेतरी कोपऱ्यात दिसतं अरे हे राहिलंच की, मग आपण परत घासायला घेतो. कारण आपलं ते समाधान होत नाही जोपर्यंत ते कोणानी कोणा क्लीन होत नाही. मी ना स्टेप बाय स्टेप काम करते, एका दिवशी सगळं काढत नाही. आता हे थोडंसं आज करून घेतलं की पुन्हा मागच्या संडेला मी बेडरूम सगळं क्लीन करून घेतलं होतं. आता म्हटलं आज आहे वेळ थोडा, तर हे सगळं पुसून स्वच्छ करून घ्यावं. ते सगळं आता लावून घेतल्या बरण्या. आता हे काय तुम्ही पण करता, मी पण करते. हे आपलं मॅनेजमेंट असतं बायकांचं, कधी कोणती गोष्ट करायची, आज किती वेळ आहे आपल्याला. माझ्याकडे 15 मिनटं उरले तर 15 मिनटात होणारं काम हे 1 तासाभर असतं तर मी किचनच क्लीन केलं असतं. तर वेळेचं गणित आपल्याला चांगलं जमतं, हो की नाही, म्हणजे सगळ्याच गृहिणींना. चला या नळाला पण आंघोळ घालूया, त्याला पण जरा स्वच्छ केलं. तर तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी, बाकी काही नाही. मला बोलायला आवडतं आणि ते काम करता करता आपला तुमच्याशी काहीतरी गप्पा मारते. रुटीन लाईफ आहे, ह्याच्यात वेगळं काय असतं आपल्या जीवनामध्ये सांगा ना. रोज तेच असतं, पण तरीसुद्धा रोजचा दिवस आपण नव्यानं जगतोच की नाही. आणि हो, मी काय केलं आहे माहिती आहे का, संक्रांतीची मडकी ना प्रत्येक झाडामध्ये ठेवली आहेत आणि त्याच्यात पाणी ओतून ठेवते. काय होतं त्याचं 2 फायदे कसले माहिती आहे का. माझ्याकडे ह्या चिमण्या बिचारे इथे येतात, त्यांना पण पाणी मिळतं. खारुताई आमची फिरत असते, ती याच्यातलं पाणी पित असते. आणि एखाद दिवशी पाणी घालायचं झाडांना राहिलं तर ह्या मडक्यातलं छोट्या छोट्या पाणी झिरपून झाडांना मिळतंच. चला आता त्यांना स्प्रेनी ती झाडं स्वच्छ करून घेते. आंघोळ घालते हो त्यांना मी, कारण काय माहिती त्याच्या पानांवरती वगैरे धूळ बसतेच ना, आपण खाली पाणी घालतो झाडांना. बघा आता त्यांची पानं पण हिरवीगार आणि टवटवीत दिसायला लागली. मस्त ना. अहो आले खाली जाऊन, येता येता भाजी वगैरे पण घेऊन आले. ती भाजीची गाडी येते ना तिथे, कांदे वगैरे नव्हते. आणि आता हा दुसरा चहा आमचा आणि गप्पा. ब्रेक घेत काम करते. तुम्हाला माहिती आहे मी एकदम काम करत नाही सुट्टीच्या दिवशी. आता स्वयंपाक. आज फिश आहेत, संडे आहे ना. आणि काय माहिती आहे ना, गरम व्हायला लागले हो आता किचनमध्ये. थंडीच्या दिवसात कसं मस्त वाढवतं किचनमध्ये, अवघड आहे आता पुढे. आणि मी ना ऑइल न वापरताच आज मच्छीचं सार केलं आहे. आमच्याकडच्या देशावरच्या लोकांना ना तरी लागते, कालवणावरती असं तेल लागतं, पण मी आता जाणीवपूर्वक तेल कमी केले. आणि आता अहोंना पण चालायला लागले, हलकं वाटायला लागलं आहे. म्हटले ठीक आहे. आजचा लंच असा आहे, सलाड, पॉपलेट, मांदेली, चपाती आणि बिन तेलाचा सार. मस्तपैकी चहा घेऊन झाला आहे, झोप झाली छान आणि वेळ उरला. आणि आज पुढे बाहेर नाही जायचं असं ठरवलं आहे. कारण काय आता हे मागचे 4-5 दिवस खूप एकदम हेक्टिक गेले, म्हणजे एकदम लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे सगळी धावपळ होत होती. आज म्हटलं घरी आराम करायचा, थकवा आला आहे ना. पण किती आराम करणार ना, कारण स्वयंपाक तर सकाळी केलेला आहे, थोडंफार आता काय करायचं असेल तेच. तर म्हटलं आता वेळ आहे, करायचं काय. तर म्हटलं की आता कपाट लावून घ्यावं, कारण ड्रेस सगळे किती म्हणजे मागे लावलं होतं, पण ते थोडंसं तरी इकडे तिकडे होतच नाही. 4-2 महिन्याने ते परत रिअरेंज करावंच लागतं. हे नवीन ड्रेस आणलेत ना परवा,
मग त्याला जागा करायला लागते, मग जुनं पण परत काढावं लागतं ना. त्यात वाटतं किती चढे कपडे आहेत असं होतं. अजून त्याला अल्टर नाही केले मी. हे बघा, हा परवाच घेतला, हा बघा व्हाईट. आता उन्हाळा आलाय ना म्हणून मी हा व्हाईट घेतलाय. मस्त वर्क आहे याच्यावर, असं हात पण असे त्याचे छान आहे. आणि पायजमा कुठे गेला, त्याच्या पॅन्टला पण अशी मस्त खाली फील आहे. पण आता ते मला अल्टर करावे लागणार आहे. आणि हा एक आहे, आणि बघा हा एक आहे. थोडा इंग्लिश लाईट कलर घेतले जातात, छान याचं हे छान आहे ना, हे मस्त दिसते असं, मस्त वाटतं हे कलर, मला खूप आवडला. हा बघूया आता लावून टाकते. गप्पा काय मारत बसली आहे, आवरायला पाहिजे बरोबर बरोबर, कारण मी हळूहळू करणार आहे. एक सेक्शन काढले ते लावणार, मग दुसरं सेक्शन. सगळं काढलं की प्रॉब्लेम होतो. बेडवर नुसते काढून ठेवलेत, आता करते सॉर्ट आउट. माझी एक सहकारी मैत्रीण होती, त्या रिटायर्ड झाल्यात. तर त्या काय म्हणायच्या माहिती आहे का, वेळ जात नसताना ना की कपाट आवरायला काढायचं. त्यांची मला आता आठवण झाली खरंच. आज बाहेर जायचं नाही म्हणून म्हटलं तर काय करावं, तर कपाट आवरायला घेतलं. चला मी आता काय केलं, पटापट सगळ्या ड्रेसच्या घड्या करून घेतल्या. एक एक सेक्शनच करणार आहे, सगळं काढणार नाही आहे. आणि आज पण मी काय नको असलेले ड्रेस काढून ठेवणार आहे. हे बघा, हे सगळे वापरायचे ड्रेस, हे आता अल्टर करायला द्यायचे ड्रेस, तिकडे काढून जे नको असलेले ड्रेस आहेत तिकडचे. आणि याच्यामध्ये कधीतरी आपण घालतो ते असे वेगळे ड्रेस या 2 बॉक्समध्ये आहेत. आणि काही मग ह्या बेडच्या खाली आहेत, काही अहोंच्या कपाटात आहेत, ते नंतर. आता एवढंच. तर आता इथे जागा केली आहे, हे 2 बॉक्स इथे ठेवलेत. आणि हे खाली हे सगळे ड्रेस असे रेग्युलर घालायचे ठेवलेत. हे इकडे माझं ब्लाऊज असतात या बकेटमध्ये, ब्लाऊजचं बकेट आहे ते. हे बघा, साड्या पण असतात, त्या पण लावायच्यात अजून. तरी देखील काही ड्रेसला जागा नाही उरली, मग ते मी इथे ह्या बॉक्सच्या समोर ठेवलेत 2-3 ड्रेस. आणि बाजूला पर्सला जागा केली आहे. तर आता हा दुसरा सेक्शन, ह्याच्यामध्ये लेगिन्स वगैरे ठेवते, ज्या आपण आता लेगिन्स मोस्टली वापरत नाही ना. आपण स्टॉल टाकूया का? कशाचं? हे कपड्यांचं. माझ्यापेक्षा खूप जास्त कपडे असतात एकेकांकडे, तुम्हाला माहिती आहे. मग अजून वरचं करायचं, वरचे साड्या काय करू आपण, हे सेल करू आणि परत नवीन घेऊन येऊ. अरे बाबा 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 बाबा, एका चोराला वज जायचं नाही. बघा, तुम्हाला प्रूफ दाखवेल कोणाकोणाचे यूट्यूबवरचे व्हिडिओ, केवढं मोठे असतात त्यांचे कपाट आणि केवढे असतात. हे काय कपडे आहेत, मी काढले आता हे ड्रेस काय काय बाहेर बाजूला. जीन्स झाले, साड्या आता लावते. ह्या टॉप बायकांचा हाच प्रॉब्लेम असतो, त्यांना कपड्यांमध्ये इंटरेस्ट असतो. वरचे जरा बॉक्स काढून द्याल का त्या साड्यांचे? हे बघा, इकडे सगळे आता लेगिन्स घड्या घालून ठेवल्या. हे सगळे गाऊन आहेत डेलीच्या, नवीन घेतलं आता परत. आणि सगळं एका साईडला लावून ठेवलं. आणि इकडे माझं ते रीलसाठी लागणारं साहित्य, ते पटकन मिळावं म्हणून ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. आणि सिंथेटिक साड्या पटकन घालायला हव्या असतात त्या खालीच ठेवल्यात, रील्ससाठी वगैरे लागतात त्या. इथे सगळ्या पॅन्ट आणि बाजूला त्याच्या टॉप्स आहेत त्याच्यावरचे. तर हे छोटीशा जागेत मी जसं मला जमेल तसं लावायचा प्रयत्न करते. मी काय त्यात खूप माहीर नाही, पण आपलं एक पद्धत असते. आता हे वरचे 2 राहिले ते नंतर, हे कॅन्सल. आज शेवटी नाही म्हणता बाहेर पडायचं ठरवलंच. ते बाहेर पडल्याशिवाय चैन नाही पडत. मी कपाट लावत होते तर वरचे 2 रॅक हे म्हटले राहू देत म्हणून. आता चल जरा फिरून येऊया. आधी म्हटले होते नको आराम करूया, नंतर मी पण विचार केला करूया आराम. मला पण कंटाळा आला होता, पण नंतर ना एक ती वेळ झाली ना संध्याकाळची, जी आम्हाला राऊंड मारायची सवय आहे, तर ती झाली की अस्वस्थ होतं. जरा बाहेर पडल्याशिवाय बरं नाही वाटत. आणि अहोंना पण ना काही शर्ट घ्यायचं आहे आणि त्यांचं काही चॉईस होईना झालं. जातात आणि ते ना स्वतःसाठी कधीच काही घेत नाही. मी त्यांना म्हटलं तर चला जायचं आणि घेऊनच यायचं. आमचं आपलं चालू असतं काही ना काहीतरी घेणं. चला बाहेर आलं ना की थोडं फ्रेश वाटतं. मार्केटमध्ये जरा राऊंड मारून आला. आज वॉक नाही पण हा राऊंड आहे. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, कारण अहोंची चॉईस व्हायला खूप वेळ लागणार मला माहिती आहे.